भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाया, ते हे जोडी संत पाया, ते हे जोडी संत पाया. भाग्याचा उदय ते ये जोडी संत पाय, ते ये जोडी संत पाय, ते ये जोडी संत पाय. अरे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते ये जोडी संत पाय, जोडी संत पाय, ते ये जोडी संत पाय. हे धोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा. येतो नियानुठो माता मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा. हरी धोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा. येतो नियानुठो माता मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. यन्तः प्रविश्य मम वाचमिम प्रसुतम् सञ्जीवयतखिलशक्तिधर सदाम्नः. अन्योच्य हस्तश्रवणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो काळकौतुहाळ, नमो चक्रचालक गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना. नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा, नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायणा. नमो सकळ गर्भध्वा, नमो चित्तचालक भावा, नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा. श्री विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. टाळ वाजा, टाळ वाजा.
प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी बोला टाळ वाजवा दशरथ अजिर बिहारी दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारी टाळ वाजवा आता ओढून एकदम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हरि नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन
शांताबाई नमो. जय 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 विठोबाई. जय 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 विठोबाई. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. येथून या अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आमचे तुकाराम बापू यांचं पण खूप मोठं योगदान आहे बरं का ह्या सप्त्यामध्ये. त्यांचं नाव घ्यायचं थोडं विसरलो मी. आजची जी कीर्तन सेवा आहे सद्गुरु धोंडोपंत दादासाहेब यांच्या 81वी पुण्यतिथी बर का. आणि गुरुवर्य दत्तोपंत दादासाहेब गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या प्रेरणेने माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु जगदवंदनीय भागवत चरणारविंद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग मी सेवेकरिता घेतलेला आहे. आता या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की माझ्या भाग्याचा उदय झाला म्हणून मला संत चरणाची प्राप्ती झालेली आहे. आता मी त्या ठिकाणी मस्तक ठेवलंय ते मरण येईतोपर्यंत निश्चयाने उचलणार नाही. अरे माझ्या मना मी हा निश्चय केला आहे की त्याविषयीची तू चांगले धीट मन हो. तुकोबराय म्हणतात की मी त्या संतांना लोटांगण घातले म्हणून भक्ती भाग्याविषयीची इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. भाग्यामुळे संत दर्शन प्राप्त होते. भाग्याचा जर विचार करायचा ठरला तर मनुष्य जन्म पण मिळणे हे खूप मोठे भाग्य लागते. तुलसीदास म्हणतात बघा, बडे भाग माणूस तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. किंवा भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, जेने देव होय माझी प्राप्ती या लागी आद्य देहो याते मनती याचेनी दुर्लभ गा अवाप्ती भाग्य पावती नरदेह. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात की हा नरदेह विशेष भाग्याने प्राप्त होतो. मने वस्तू देहासारखी आली बहुती भाग्यविषयी मा जाचुका कर्म दिकी पापी आजैसा. एवढंच नाही, तुकोबरायांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं
तर भाग्य आली ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. चार खाणी 84 लक्ष ओलांडून हा नरदेह प्राप्त झालेला आहे. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज हे 4 खाणी आहेत. हे मी काय माझ्या मनाचं सांगत नाही, असे सर्व वेद, शास्त्र, पुराण, संत सांगतात. त्यातल्या त्यात भारतात जन्म मिळणे आणखी मोठं भाग्य आहे बरं का. कारण असे फळे, फुले, नद्या, देव अवतार, संत अवतार, तिन्ही बाजूस सागर किनारा आणि एका बाजूस हिमालय कुठे आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती. तेथेही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. कसं आहे, महाराज म्हणतात की भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि त्या 28 राज्यापैकी जेवढे संत या महाराष्ट्रात झाले तेवढे कोणत्याच राज्यात झाले नाहीत. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे क्रांती घडवणारं राज्य आहे. एकदा तुकोबरायांच्या वेळी बर का, एक साधक कांचिमकोटी आश्रमामध्ये, शंकराचार्यांच्या कांचिमकोटी आश्रमामध्ये अनुष्ठानच बसला होता. शंकराचार्य त्याच्या स्वप्नामध्ये गेले. आचार्य म्हणू लागले, आपण कुठून आलात? साधक म्हणाला, मी महाराष्ट्रातून आलो आहे. महाराष्ट्रातून? महाराष्ट्रात काय कमी आहे? ते म्हणले, आपल्यासारखे आचार्य नाहीत. आचार्य म्हणू लागले, बाबा महाराष्ट्रामध्ये आचार्यांपेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असणारे संत आहेत. साधक म्हणाला, असे संत कोण आहेत? त्यांनी एक श्लोक सांगितला, ज्ञानिशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणाम नामदेवं च दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैरागस्य महामूर्ती देहुक्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. असे संत म्हणजे आपले दादासाहेब. एकदा दादासाहेबांचा तुम्हाला एक प्रसंग सांगतो. दादा या लातूर भागामध्ये जेव्हा पहिली वेळेस आले, त्या काळी एकच रेल्वे असायची आणि पंढरपूर ते लातूर म्हणजे मिरज गाडी बर का, एकच रेल्वे असायची. ती रेल्वे गेलेली आणि दादांचा असा नियम होता की दशमीची आंघोळ, पंढरपूरमध्ये वारकऱ्याचा नियम आहे, दशमीची आंघोळ राहावी लागते बर का. मग तो नियम बुडू नये म्हणून दादा रेल्वे मास्तर, तिकीट मास्तराकडे गेले आणि तिकीट मास्तराकडे गेल्यानंतर त्याला म्हणू लागले की बाबा, माझी दशमीची आंघोळ आहे उद्या आणि माझा नियम आहे, मी नियमात खंड पडू देत नाही. जे दादासाहेबांचे नियम आहेत ते देवाला मान्य होते आणि आजही ती मान्य आहे. त्या तिकीट मास्तराला म्हणाले की बाबा, तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे घे, पण माझ्यासाठी एक डब्बा सोड. दादांनी त्यांच्या कमरेला, मला वाटतं ती हबिनी म्हणतात, काय म्हणतो जुन्या काळामध्ये एक शब्द होता बघा, हबिनी, ती हबिनी टेबल्यावर उलटली. म्हणले की तुला जेवढे पैसे पाहिजे ते घेऊन ये. पैसे घेऊ लागला पण पैसे काय संपणार. त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला फोन लावला, म्हणाले की असे एक संत माझ्याजवळ आलेत आणि त्यांची इच्छा आहे की त्यांच्यासाठी एक डब्बा सोडायचा. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. दादासाहेबांसाठी एक डब्बा सोडला आणि दादांनी आपल्या नियमामध्ये कसलाच खंड पडू दिला नाही. एवढी ताकद दादासाहेबांमध्ये होती. तुम्हाला माहितच आहे, दादासाहेबांनी पाण्याचं तूप करून दाखवले. मला तोच प्रसंग सांगत बसायचा नाही. आपला मूळ विषय आहे की बाबा, दादासाहेबांसारखी संत या महाराष्ट्रात जन्माला आलेली. ज्ञानोबा आहेत ज्ञानमूर्ती, नामदेव महाराज प्रेममूर्ती, नाथ महाराज दयामूर्ती, तर एकनाथ महाराज शांती ब्रह्म. हे क्रांती घडवणारे राज्य आहे. हे सर्व
त्या साधकाने पाहिल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. तुकोबरायांचा अनुग्रह घेऊन तो कृतार्थ झाला. सांगायचं तात्पर्य म्हणजे मनुष्य जन्म मिळणे खूप मोठे भाग्य आहे. आता 3 प्रकारचं भाग्य आहे, नीट लक्ष देऊन ऐका. एक नरदेह, दुसरं भारतात आणि तिसरं महाराष्ट्रात. आपलं भाग्य आपल्याला नरदेह प्राप्त झाले, जर आपल्याला हे कळाले नाही तर भाग्यच दुर्भाग्य ठरते. माऊली ज्ञानोबराय आणि तुकोबराय एक दृष्टांत सांगतात बघा. बाबा, पूर्वीच्या काळी बर का, किंवा आता पण वात लावण्याकरिता, आपला दिवा लावण्याकरिता 3 वस्तू असायच्या. एक तेल, वात आणि माचीस. ही 3 वस्तू मिळाल्यानंतर काय होतो? दिवा तयार होतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, का स्नेहसूत्र वनी मेळू एके स्थानी धरी जेतो जनी दीपू होय. जर लावण्याची अक्कल नसेल तर अंधारात राहावे लागते. का स्नेहसूत्र वैश्वानरा झाली आहे संसारा हातवटी नेनता विरा प्रकाश नोहे. ह्याच्यापेक्षा सोपं सांगतो जरा. तुकोबराय एक गावठी दृष्टांत देतात बघा. पूर्वी अग्नी मिळवण्याकरिता 3 वस्तू असायच्या. तुम्हाला माहितच आहे कोणत्या? एक गारगोटी बर का, लोखंडाचा तुकडा आणि कापूस. पण टणत्कारी करण्याची युक्ती नसेल तर काय उपयोग आहे? लोह कफकार सिद्ध ही सामग्री अग्नी टणत्कारी दिसो येतो. बर, अजून सोपं सांगतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, भरपूर दूध देणारी, कमी खाणारी आणि लात न मारणारी गाय आहे, पण दूध काढण्याची युक्ती नसेल तर काय उपयोग आहे? गाय धडजोडे गोमटी ते तेथेची पैदे किरीटी जे जाणीची हातवटी सांजवणीची. कसं आहे, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हा नरदेह विशेष भाग्याने प्राप्त झालेला आहे. मग बाबा, या जन्माला आल्यानंतर हा नरदेह आपण कुठे घालेला पाहिजे? परमार्थात. लोक परमार्थात नाही तर व्यसनाधीन होऊ लागले. माऊली ज्ञानोबरायांनी 9033 ओव्यामध्ये 3500 दृष्टांत सांगितले. एक दृष्टांत 51 सरस, 2, 5, 6, 9, 18 दृष्टांत. एकाने मला सांगितले, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 1.25 लाख शब्द वापरले. आता माणसाला प्रश्न पडावा, 1.25 लाख शब्द का वापरले असावे? माहित आहे का कोणाला? माऊली ज्ञानोबरायांनी 1.25 लाख शब्द का वापरले तर रुक्मिणी मातेने म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने आपले पती परत यावे म्हणून पिंपळा 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. आणि त्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता माऊली ज्ञानोबरायांनी 1.25 लाख शब्द वापरले. एका ओवीमध्ये मोठा दृष्टांत देतात माऊली ज्ञानोबराय. ऐका बर का, लक्ष द्या. एक राजाची राणी होती. तिला एकच हौस, दागिने लिहिण्याची. सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रत्न असे वेगवेगळे दागिने तिच्याकडे होते. आता आपल्या काय महिलांना असता बघा ना, दागिने असावे. बरं, दागिने आहेत बरं का. आता इथं सोनार बी आहेत आमच्याकडे उभा टाकलेले बरं का. दागिने आहेत, ते दागिने लोकांनी बघितलं पाहिजे. उगा दागिने असून जमत नाही बाबा. दागिने लोकांनी बघितलं पाहिजे तर त्या दागिन्याला काय किंमत आहे. तसंच ह्या राजाच्या राणीला तशीच हौस होती बघा, दागिने लिहिण्याची. आणि नाना प्रकारचे दागिने तिच्याकडे होते. तिला समजले कापराचे दागिने असतात. राजाकडे हट्ट धरला, मला कापराचे दागिने पाहिजे. काय करा बा, हिनं लेस माग लागले म्हणून राजाने काय केले, परदेशातून कापूर मागविला. बर, कापूर मिळाला, आता त्याचे दागिने बनवणारा सोनार पाहिजे.
मग त्यांनी दवंडी पेटविली. मग आमच्या बाळूभयासारखा एक सोनार तिथं आला. म्हणू लागले की मी यामध्ये कसबी आहे, तुम्हाला पाहिजे तसं दागिने बनवून देतो, पण मजुरी दुप्पट पाहिजे. राजा म्हणाला तिप्पट देतो दागिने बनवून. राणीच्या म्हणण्यानुसार 16 शृंगार दागिने बनवले. हातातले, पायातले, कानातले, कमरतले, अजून कशा कशा. त्या सोनाराने एक अंगठी सुद्धा बनवली. आणि हे सगळं बनवायला 2 महिने लागले. ती राणी प्रत्येक समारंभामध्ये आपल्यावर ते दागिने मिरवून लागली. हळदी कुंकू असो, मकर संक्रांत असो, लग्नाचा कार्यक्रम असो, कुंकवाचा कार्यक्रम असो, त्या दासीला एकच वाटली की बाबा आपण जर राणी साहेबांची थोडी तारीफ केली तर राणी साहेब आपल्याला पण ते दागिने लेवण्याकरिता दिले. ते म्हणू लागली, राणी साहेब दागिने फार सुंदर दिसत आहेत तुम्हाला, बाकीचे दागिने द्या कपाटात ठेवून. तिने बाकीचे दागिने कपाटात ठेवून दिले. राणीचा मूड पाहिला आणि ती दासी म्हणू लागली, राणी साहेब माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, मला 1 दिवसाकरिता तुम्ही दागिने लेवण्याकरिता द्याल का? राणी म्हणू लागली, बाई घेऊन जा, पण जपून वापर, दागिने किमतीचे आहेत. तिने दागिन्याची पेटी आपल्या घरी आणली. मंगळवार उजळला, पैठणी नेसली आणि अंगावर दागिने घालून मिरवू लागली. दिवसभर मिरवली. संध्याकाळची वेळ होती. सुवासनी जेवण्याकरिता बोलवल्या. जेवायला आल्यानंतर त्यांना एक एक पात्र वाढले. आणि पहिलं असं काही लाईटी वगैरे एवढं काही सुविधा नव्हत्या. मग ती तोंडातला घास नाकात जाऊ नये म्हणून प्रत्येकीच्या जवळ एक एक मेणबत्ती लावली आणि ती मिरवू लागली. भात घ्या, कढी घ्या, तूप घ्या, पाणी घ्या, ही घ्या, अमक घ्या, तमक घ्या. जसं तिनं वाढायला गेली तिच्या हातातल्या कापराच्या अंगठीने पेट धरला. ती विजवायला तिने दुसऱ्या हाताला हात लावला. दुसऱ्या हाताच्या कंकणाने पेट घेतला. शेवटी खाली बसली. सर्वच दागिन्यांनी पेट घेतला. माऊली म्हणतात ती बाई रॉकेल न टाकता जळून मेली. कशाकरिता? वापरण्याची अक्कल नव्हती म्हणून. परी कापुळाचे थळीव आणून देईल देव, लेवो जाणेनीची आडवत तेथ असे बापा. कापूर मिळेल, कापराचे दागिने बनवणारा सोनार मिळेल, दागिने तयार होतील, पण वापरण्याची अक्कल नसेल तर जळून मरावं लागते. अगदी तसंच भाग्याने नरदेह प्राप्त झालेला आहे. जर व्यसनाधीन घाललो तर तुमचं काही हेच नाही. आणि याला संत संगतीमध्ये परमार्थामध्ये जर घाललो, नाम गोविंदाचे घ्या रे हेची भाग्यसाचे. एवढंच नाही तर तरुणपणामध्ये परमार्थ केल्यानंतर कित्येक श्रेष्ठ पट्टीचे भाग्य असते. हे मी म्हणत नाही, महाराज म्हणतात. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तन, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. नटे हरी
भाग्यवंत नटे हरी कीर्तनात स्मरा पंढरीचा देव मनी धरून या भाव. एका महात्म्याचं वाक्य आहे. लहानपणी मा, इकडे लक्ष द्या, लहानपणी मा, तरुणपणी महात्मा आणि म्हातारपणी परमात्मा. माऊली म्हणतात ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही तो करंटा कपाळाचा आहे, करंटे कपाळ. ज्याचे नाम नये वाचे सदैव सौभाग्य तोची हरिरंगिनाची. मग परमार्थ करून ज्याला संताची किंवा देवाची भेट होते ते सर्वात श्रेष्ठ मोठं भाग्य आहे. निळोबाराय म्हणतात निळामने साधू संग. हा टाळा. म्हणे साधू संग निळामने साधू संग. हरी निळा महाभाग्याचे हे भाग. हरी महाभाग्याचे सेविती ते स्वरूप चांग. देते स्वरूप सेविती ते स्वरूप चांग. देते स्वरूप ते सांग. पावती आत्मया श्री हरीचे. पावती आत्मया श्री हरीचे. संत संगे वैराग्य घडे. संत संगे विरक्ती जोडे. निळामने साधू संग महाभाग्याचे हे भाग्य. सेवती ते स्वरूप सांग. आ पावती आत्मया श्री हरीचे. संत संग हे भाग्याचे हे भक्त. पावती आत्मया श्री हरीचे. निळामने साधू संग महाभाग्याचे हे भाग्य. सेवेती ते स्वरूप चांग. पावती आत्मया श्री हरीचे. संत संगे वैराग्य घडे. संत संगे विरक्ती जोडे. संत संगे निज शांती वाडे. साधन हृदय अखंडित. एवढंच नाही तर तुकोबराय म्हणतात की मला भाग्याने संत दर्शन प्राप्त झाले. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. भाग्याचा उदय, भाग्याचा
भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. किंवा उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात की कुण्या संताचे दर्शन झाल्यानंतर ते हे जोडी संत पाय. तर ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. जे शंकर तेच निवृत्तीनाथ, जे महाविष्णू तेच ज्ञानोबराय, जे ब्रह्मा तेच सोपान देव, जी आदिशक्ती तीच मुक्ताबाई. महाराष्ट्रामध्ये एका मातेच्या उदरी या 4 देवाचा अवतार झाला. देव रुक्मिणी मातेमध्ये एकांतात सांगतात बघा, समाधी प्रकरणातील प्रमाण आहे. देवो मनती ब्रह्मा होय, देव मनती ब्रह्मा होय. देव म्हणती ब्रह्मा होय, देव म्हणती ब्रह्मा होय. सोपान देवने नसे काय, सोपान देवने नसे. सोपान देव म्हणते काय, सोपान देव म्हणते काय. सोपान देवने नसे काय, सोपान देवने नसे काय. सोपान निवृत्ती शिव ज्योतिर्मय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय. ज्ञानदेव ब्रह्मा निघोट, ज्ञानदेव ब्रह्मा निघोट. ऐसा ब्रह्मा विष्णू हर, ऐसा ब्रह्मा विष्णू हर, ऐसा ब्रह्मा विष्णू हर, ऐसा ब्रह्मा विष्णू. ऐसा ब्रह्मा विष्णू हर, ऐसा ब्रह्मा विष्णू हर, ऐसा ब्रह्मा विष्णू हर, ऐसा ब्रह्मा विष्णू हर. देव मनती ब्रह्मा होय, हरी देव म्हणती ब्रह्मा होय. देव मनती ब्रह्मा होय. हरी देव म्हणती ब्रह्मा होय. सोपान देव निनसी काय, सोपान देव म्हणती काय. सोपान देव निनसी काय. सोपान देव म्हणती काय. निवृत्ती शिव ज्योतिर्मय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय. निवृत्ती शिव ज्योतिर्मय. निवृत्ती शिव ज्योतिर्मय. ज्ञानदेव ब्रह्मा निघोट, ज्ञानदेव ब्रह्मा निघोट. ज्ञानदेव ब्रह्मा निघोट. ज्ञानदेव ब्रह्मा निघोट. देव मनती ब्रह्मा होय, सोपान देव नेनसी काय. निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्मा निघोट. ऐसा ब्रह्मा विष्णू हर, मुक्ता इते मूळ माता साचार. तारावया चराचर, कली माझी अवतरली. 3 प्रकारचे संत आहेत, नीट लक्ष द्या. एक जीव संत, दुसरं संत संत आणि तिसरं देव संत. जीव संत कोण? निळोबराय प्रथम जीव
आणि तुकोबरायांनी कृपा केल्यानंतर संत आहे. नामदेव महाराज पहिले संत आणि त्यांचाच अवतार तुकोबर आहे संत संत संत. नंतर तिसरं देव संत. निवृत्तीनाथ त्यांचे भावंड आणि एकनाथ महाराज काय पहिले देव आहेत आणि नंतर संत आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात की बरं झालं या संतांच्या नंतर माझा अवतार झाला, म्हणून ते हे जोडी संत पाय. आता काय काय माणसं म्हणतात बघा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हणजे काय, तुम्ही आमच्या घरी या. आता आमचे नागोराव भाऊने एकदा म्हणली होती मला, आम्ही अयोध्याला गेलतो बर का, ते काय म्हणले, महाराज वारकरी जेवायला घालायचे, तुम्ही काय करा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, ठेवून जावं तिथेच. मी त्यांना म्हणतो बाबा माझी सेवा संपली, दादासाहेबांची सेवा संपन्न झाली की मी तुमच्या घरी येतो म्हणून. आता बघू टाइम असेल तर येतो बाबा. मग त्यांचं मन काय, तर तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या म्हणजे तुम्ही आमच्या घरी या. बघा संताचे आचरण शुद्ध असते, ते सदाचारी असतात, त्यांचे जर पाय आपल्या घराला लागले तर भाग्य उजळते. आमच्या सारख्याचं काय हो, बरोबर आहे का. म्हणून तुकोबराय म्हणतात, माऊली ज्ञानोबा एक ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगतात बघा, तयाची आचरिती पावले, पाहुणी सात्विक श्रद्धा चाले, ते तेतेची फळ ठेविले ऐसेला आहे. की बाबा अशा संताचे पाय आपल्या घराला लागले की भाग्य उजळते. तुकोबराय म्हणतात की मला त्या संताचं दर्शन झालं, कशामुळं, भाग्यामुळं. बर, मग तुकोबराय आता तुम्ही काय करणार आहो. तुकाराम महाराज म्हणतात, एतून अनुटवू माता, एतून लुठवू माता, इको इको द्या ह्याला.
माथा मरणा वाचोनी सर्वथा. महाराज म्हणतात की मी त्या ठिकाणी मस्तक ठेवले आहे, ते मरण येई तोपर्यंत निश्चयाने उचलणार नाही. तुका म्हणे आम्हा जोडली जोडी, संतांचे चरण आता जीवेन सोडी. नीट लक्ष देऊन ऐका. मनुष्याच्या शरीरास, मुंडीस बर का, आणि मस्तकास खूप महत्व आहे. 9 छिद्रापैकी 7 छिद्रे मुंडीत आहेत. पंचविषयाचे ज्ञान या डोक्याला होते. डोळ्याने बघणे, कानाने ऐकणे, जिभेने चव ओळखणे, गालाने स्पर्श. या डोक्यामध्ये एक मेंदू आहे आणि त्या मेंदूमध्ये 7 कोटी तंतू आहेत. एका तंतूमध्ये 1-1 कोटी स्मृती साठवता येते. असे एका तत्वज्ञानी माणसाचं मत आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, सद्गुरु दादासाहेबांना 200 गाते पाठ होते. माणसाला 5 मिनिटापूर्वी सांगितलेली गोष्ट माणूस नंतर जर विचारलं का काय सांगितलं तर सांगू शकत नाही. एवढी ताकद दादासाहेबांमध्ये आहे. ते कशामुळे निर्माण झाली तर ती नामामुळे निर्माण झाली. कीर्तन समजू लागले ना माझं? बोला की. कीर्तन तर समजायले की. कसा माहिती आहे का, मी कीर्तन चांगला करण्याचा प्रयत्न करतो, पण लोक लय नाव ठेवतात बघा. किती चांगलं करू द्यावं. मी एका गावामध्ये काय केलं, नुसता विनोदच केला. म्हणलं आता लोकांना विनोद लिहावला, नुसता विनोद केला. म्हणले त्या महाराजाला आध्यात्मिक जमत नाही. म्हणले तो काय करावं. दुसऱ्या गावात नुसतं आध्यात्मिकच सांगितलं सगळं. पंचविषय, पंचज्ञान, पंचविषयक सगळं सांगितलं. 4 खाणे, वाणी किती आहे ते सगळं सांगितलं. आध्यात्मिक सगळं. लोक म्हणले हे मला काही जमत नाही म्हणले. तिसऱ्या गावात गेलो, तिथं अर्धा विनोद केला आणि अर्धा आध्यात्मिक सांगितलं. लोक काय म्हणले माहितीये का, त्या महाराजाला मावशीच नाही. आता माझ्या मावशीचा आणि माझ्या कीर्तनाचा काय संबंध आहे? तसं तर मला मावशी नाही, पण मावशीचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? असे लोक नाव ठेवतात. नाव ठेवणारे लोक या जगामध्ये खूप आहेत, पण परमार्थ करावा पण स्वतःसाठी करावा, दुसऱ्यासाठी नाही. असं आहे. एक राजा बर का आणि एक प्रधान शिकारी करण्यासाठी वनात गेले. वनामध्ये देवीचं मंदिर आणि त्या देवीचं मंदिर पाहून ते साष्टांग दंडवत घातले. तेथे राक्षस होते. त्या राक्षसाने धडास मुंडी वेगळी केली. आता धडास मुंडी वेगळी केली म्हणजे काय, सोप्प करून सांगतो. धड म्हणजे शरीर आणि ही मुंडी, शरीरापासून मुंडी वेगळी केली, त्याला म्हणते धडास मुंडी वेगळी केली. ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर सर्व दुःखी झाली. दुःखी झाल्यानंतर त्यांच्या पत्न्या आल्या. देवी माताला म्हणू लागली आम्हाला आमचे पती परत हवेत, नाहीतर आम्ही उपोषण करू 7 दिवस. जरांगी पाटला 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काय नाही. 7व्या दिवशी देवी माता प्रगट झाली. म्हणू लागली की काय पाहिजे वर प्रोया, तुम्हाला वर मागा. ते म्हणू लागले की आम्हाला आमचे पती परत हवेत. मग तुम्ही काय करा, किती धडास मुंडी लावा. त्यांनी मुंडी आणली आणि धडास लावली. आता नीट लक्ष द्या. आश्चर्य असं, शरीर राजाचं आणि मुंडी प्रधानाचं. शरीर प्रधानाचं आणि मुंडी राजाचं. आता ती पत्नी परत म्हणू लागल्या, त्या पत्न्या परत म्हणू लागल्या की आम्हाला आमचे पती परत हवेत. देवी माता म्हणू लागली
आता यात माझी काही चूक नाही, तुम्ही गोंधळात गोंधळ केलाय. मग आता काय करावं? देवीने एक सांगितलं, तुम्ही काय करा, मस्तक पाहून आपापले पती ओळखून घ्या. महाराज ते सांगतात, बाकीच्या शरीरापेक्षा मस्तकाला जास्त किंमत आहे. शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी कर चरण, धर्माचे पालन सकळी सत्य करावे. एवढंच नाही, तुकोबरा हे सांगतात की बाबा, हे जे मस्तक आहे ते साधूच्या, संताच्या, आईच्या, वडिलाच्या पायावर झुकवावे. जर झुकत नसेल ना, तुळशीदास महाराज काय म्हणतात माहितीये का, जर झुकत नसेल तर तो गोड नाही तर कडू भोपळा आहे म्हणले. ते शिरकटुत समतुला, जेन नमत हरी गुरु पदमुला. हे मस्तक संताच्या चरणावर ठेवल्यानंतर मस्तकाला धन्यता प्राप्त होती. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संताची पाऊले लागताची, किंवा निळोबराय सोप्प प्रमाण देतात. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. यावर करे संताच्या, यावर करे संताच्या. यावर करे संताचा, यावर करे संताचा, यावर करे संताचा. मस्तक माझा पायावरी, यावर मस्तक माझा पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. असे संत कोण आहेत तर श्री ज्ञानदेवाचरणी मिठी, श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिवस रजनी. संताच्या पायावर डोके ठेवल्यानंतर संत विचार डोक्यात येते. संतांचा उपदेश आमचे मस्तकी, नाही मृत्यू लोकी राहणेसा. महाराज हे सांगतात की नामदेवरायांनी, तुकोबरायांनी समाधी, बर का, ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोके ठेवले. येथून या नुठू माता, मरणा वाचुनी सर्वता. तुकोबरा हे सांगतात की बाबा, संताच्या समाधीवर जर मस्तक ठेवले तर धन्यता प्राप्त होते. एवढंच नाही, कोणतेही कार्य करायचं असेल तर अगोदर मनाची सहाय्य घ्यावं लागते. तुकोबराय म्हणतात बघा, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, आवाज वाढवा, ऐकू द्या. होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट. माझ्या मना तुरे देठ, माझ्या मना तुरे देठ, माझ्या मना तुरे देठ. येथून अनुठवू माथा, येथून अनुठवू माथा. माझ्या मना तुरे देठ, माझ्या मना तुरे देठ, माझ्या मना
माझ्या मनात तुरे धीट येथून या अनुठो माथा मरणा वाचोनी सर्वता. की बाबा कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर मनाची सहाय्य घ्यावं लागते. जे बुद्धी ते सडी निश्चया ते टाळी धैर्यासी हातफळी मिळून जाय. बर का जगामध्ये 10 चंचल पदार्थापैकी मनाचा पहिला क्रमांक लागतो. तुळशीदास महाराज म्हणतात बघा, मनो मधुकरो मेघो माननी मदोनो मरुत मा मदो मरकोटो मत्सो मकारा दश चंचला. ह्याला अनुप्रास अलंकार म्हणतात मराठी व्याकरणामध्ये. म ची पुनरावृत्ती होणे बर का ह्याला काय म्हणतात अनुप्रास अलंकार. 10 चंचल पदार्थ कोणते सोप्प करून सांगतो याचा अर्थ बघा. मनो पहिलं मन, मधुकरो भ्रमर, मेघो पाऊस, माननी स्त्री, मदोनो म्हणजे मदन, मरुत म्हणजे वारा, 7वी लक्ष्मी मा, 8वी मध, 9 मरकोटो म्हणजे माकड आणि 10 मत्सो म्हणजे मासा. एवढ्या 10 पदार्थापैकी मनाचा कितवा क्रमांक आहे? पहिला. एका वैज्ञानिकाचं मत आहे काका, प्रकाशाचा वेग एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर आहे, म्हणजेच 1,86,000 मैल इतका. पण मनाचा वेग अद्याप कुणाला सापडलेला नाही. का? मन कसं आहे? बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपल बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. हरी जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ बहुत चंचल चपल अधिक कोंडिता चरफडी. जाता येता होय मन जाता येता, होय मन अधिक कोंडिता चरफडी, अधिक कोंडिता चरफडी. बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल टाळ्या वाजवा. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. जाता येता लागे वेळ, जाता येता लागे वेळ. अधिक कोंडिता चरफडी, अधिक कोंडिता चरफडी. जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ. बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, अधिक कोंडिता चरफडी भलतीकडे घाली उडी. पण याचा एक चांगला गुण आहे बघा, चांगल्या ठिकाणी मन लावले तर मन स्थिरावते, मन शांत होते. परमार्थामध्ये जर मन लावलं ना तुम्ही तर मन शांत होत. संसारात माणसाचं मन शांत होत नाही बाबा. माऊली ज्ञानोबराय ओवी सांगतात, परिवैराग्याच्याने आधारे जरी लाविले अभ्यासचिने मोहरे, तरी केतुलनी एके अवसरे स्थिरावेल. काजे ये या मनाचे एकनिके,
जे देखिले ते गोडीची आठा सके, म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत दावीजे. कसं आहे, एका राजाने पैज लावली. हो का, इकडे बघा. एका राजाने पैज लावली. म्हणला माझ्या बकरीचे जो पोट भरेल त्याला 20,000 रुपये बक्षीस. असं की आनंदातच की हो, 20,000. काय करायचे, बकरीचं पोट भरायचे फक्त. मग आपल्यासारख्या माणसाला तसंच वाटलं का? तसंच त्या राजात एक माणूस होता, त्याला तसंच वाटलं, काय बकरीचे तर पोट भरायचं. आणला घरी बकरी, तिला पोट भरजीपर्यंत जेवायला घातली. आणला राजवाड्यामध्ये. राजाने सांगितले होते परीक्षा मात्र मी घेणार. म्हणण्यानुसार राजाने गवताची हिरवी पेंडी आणली आणि त्या शेळीच्या समोर दाखविली. काय उपयोग आहे हो, शेळी त्यावर तुटून पडली. शेकडो माणसांनी प्रयत्न केले, नापास झाले ते, नापास. शास्त्रामध्ये एक वाक्य आहे बघा, शेळीचे चरण्यात, आगीचे जळण्यात आणि धावण्यात वाऱ्याचा पहिला क्रमांक असतो. जैसे चरणे शेळीचे, का धावणे वाऱ्याचे, जळणे आगीचे भलते होते. योगशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी, आणि सतत शेळीसारखे चरत राहतो तो रोगी. एका माणसाने विचार केला, शेळीले मॉडर्न दिसते बाबा, तिला पशुखाद्य टाकले पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये ॲनिमल फूड म्हणतात, बरोबर आहे का पार्थ? ॲनिमल फूड म्हणतात. काय उपयोग आहे हो, शेळी त्यावर तुटून पडली. आता एका माणसाने चांगला अभ्यास केला, एका पोराने, त्याने त्या शेळीला घरी आणले, शेळीला हिरवी पेंडी दाखवली. जसं शेळी त्यावर तुटून पडणार, तिच्या तोंडावर एक रपका द्यायचा. दुसऱ्यांदा दाखवली, तोंड लावले की रपका, तोंड लावले की रपका. आता ह्या शेळीनं पुती ओळखली बाबा. मार खाण्यापेक्षा तोंड न लावलेलं बळ. जसं हनं पेंडी दाखवायचा, हिनं मार्ग सरकायची. अशी राजवाड्यात आणली. राजाने बघितली, राजाला वाटली शेकडो माणसं नापास झाली, ही तर पोरग आहे, पण पोरग चॅप्टर असतेले. आला राजा, दरवेळेस प्रमाणे हिरवी पेंडी दाखवली. हिरवी पेंडी बघितली, शेळीच्या मनात एकच, हे खाण्यापेक्षा मार न खाल्लेलं बरं. शेळी माग सरकायची. ती पोरगा म्हणू लागला, द्या आता 20,000, द्या 20,000 द्या. सांगण्याचं तात्पर्य बाबा एकच आहे, या संसारामध्ये प्रत्येक गोष्ट मिळाल्यानंतर सुद्धा माणसाचं मन काय तृप्त होत नाही, मन एकांत होतच नाही. तुकोबारा हेच म्हणतात की बाबा, तुमच्या मनामध्ये जर मनरूपी मेंढा आहे तर ती मारून टाका. लोक आजकाल काही करू लागले, खऱ्याच मेंढ्याला मारू लागले. तसं नाही, तसं नाही. तुकोबारा म्हणतात, मन मारुनी मेंढा मुठी, आशा मनशा तृष्णा सुटी, भक्ती भाव नैवेद्य ताटी, होऊन केला हकारा. मन अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. मनाला साधूच्या संगतीमध्ये लावा तर मन स्थिरावेल. तुम्हाला सोप्प करून सांगतो, सोप्प सांगितलं तुम्हाला कळाले बघा. एक बोकड होती आणि त्या बोकडाला चलत चलत पळत पळत राजाच्या गुफेत आला. आणि गुफेत आल्यावर कळाले की बाबा राजाची गुफा आहे. आता जर घाबरलो, इथंच मेलो. मग मन धीट केलं पाहिजे, धीट.
वाघाला येऊ दिला गुफेच्या जवळ. जसा वाघ आला बोकड चिरकला. अरे वाघा, मला खूप भूक लागलेली आहे, एकटाच आलास का? वाघाने ऐकले आणि घाबरून पळू लागला. जवळच तिथे एक झाड होते असले हो का, झाड. आणि त्या झाडावर माकड कशी असतात माहित नाहीत का तुम्हाला? माकडाने बघितले, अरे 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 वाघ दादा, अहो तुमची ते खाद्य आहे म्हणली, आणि तुम्ही असलं घाबरून पडला लाव. काय करू म्हणला, ती लयच भूक लागली असं तसं. हा म्हणला, तुम्ही माझ्या मागे या, विश्वास नसेल तर आपल्या दोघांची शेपटीची गाठ बांधू म्हणला. माकड पुढे चालला आणि वाघ असं महाग चलू लागला. दोघे वाघाच्या गुहेत आले, बोकडाने चिरकले. अरे माकडा, तुला सांगितले होते ना मला खूप भूक लागलेली आहे, 2 वाघ घेऊन ये, एकच घेऊन आलास. वाघ तर पळाला महाराज, पण त्या माकडाच्या देहाच्या चिंदुड्या झाल्या. महाराज एकच म्हणतात की बाबा, मन कसं आहे माहितीये का, पळणार आहे इकडे तिकडे. मग तुम्ही काय करा, याला पायी वारीची फटके द्या, भजन करा, परमार्थ करा. परमार्थ करत असताना जर, आता आपल्या गावातले काही पायीवारी करतात बघा, पायीवारी करत असताना पुण्याचा पाऊस, सोलापूरचे ऊन आणि साताऱ्याचा वारा जर म्हटलं तर पायीवारी होत नाही. तुकोबराय म्हणतात, याला साधूच्या संगतीमध्ये घातलं तर मन का होईल, स्थिर होईल. मग एका साधकाने प्रश्न केला, विश्रांती मनाची निज शांती साचे. शांती मनाची निज शांती साची. विश्रांती मनाची निज शांती साचे. विश्रांती मनाची निज शांती साची. नाही त्याये माती भेटी आम्हा. नाही त्याये माती भेटी आम्हा. भेटी आम्हा. नाही त्याये माती भेटी आम्हा. विश्रांती मनाची निज शांती साचे. नाही त्याये माती भेटी आम्हा. 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 विश्रांती मनाची निज शांती साचे, नाही त्या यमाची भीती आम्हा. भीती आम्हा. ऐका, मनाला जर शांत केलं तरी त्या यमाची भीती आम्हाला नाही. पण हे केव्हा साध्य होते, जेव्हा मनाला साधूच्या संगतीमध्ये लावावं लागतं तेव्हा. मग साधक म्हणू लागला तुकोबराय, तुम्ही मस्तक संताच्या चरणावर ठेवलो, मन लावलो, मग बाकीचे शरीर तसंच ठेवलो का? तुकोबराय म्हणतात नाही. मग काय केलो? तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी.
झाली धनी इथून या लुठवू माथा इथून या लुठवू माथा भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी एकोणिया मरणावाच निसर्वता मरणावाच निसर्वथा मरणा वाचोनी सर्वता मरणा वाचोनी सर्वता मरणा वाचोनी सर्वता मरणा वाच निसर्वता येथोनिया लुठव माता येथोनिया लुठव माता मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून या नुठू माथा मरणा वाचोनी सर्वथा. ऐका, तुकाला लोटांगणी काय केलं पाहिजे? लोटांगण घातलं पाहिजे. लोटांगण म्हणजे काय? तर 8 अंग आहेत, 2 पाय, 2 गुडघे, 2 हात, छाती आणि मस्तक, हे 8 अंग जमिनीला स्पर्श झाले पाहिजे, त्याचं नाव आहे लोटांगण. महाराज म्हणतात, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे हे करी दंडवाता सत्संग हे करी दंडवाता सत्संग हे करी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवाता सत्संग हे करी दंडवाता माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवाता साष्टांग हे करी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कोणत्या संताच्या पायावर दंडवत घालायचा आहे? सद्गुरू दादासाहेब, माऊली महाविष्णू ज्ञानोबराय तुकोबराय या संताच्या चरणावर मस्तक ठेवायचं. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल,
दादांच्या फळावर एक पहारेकरी होता, राघोबा नावाचा. दादासाहेब आजारात पडले होते. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आता दशमीचं कीर्तन कोण करावं? दादांच्या समवेत 7 अशी माणसं होती की त्यांना मुखोगत गाथा पाठ होता तुकोबरायांचा. भल्या भल्या मोठ्या महाराजांना अहंकार वाटला की दशमीचं कीर्तन करू जाणं ते आम्हीच, आमच्याशिवाय दशमीचं कीर्तन कोणीही करू शकत नाही. दादांनी सांगितले की आजचं जे दशमीचं कीर्तन आहे ती राघोबा नावाचा पहारेकरी करल. कधीही बर का कीर्तन न केलेला, साधी रुपोळी सुद्धा न घेतलेला वारकरी होता तो. तो दादाला म्हणू लागला की दादा, मी कधीच कीर्तन केलेलं नाही, मला रुपोळी सुद्धा घेता येत नाही, मी कीर्तन कसे करू? दादानी स्वतः त्यांना 12 बंदी घातली, फेटा बांधला. राघोबानी दादांचे दर्शन घेतले, देवाचं दर्शन घेतले आणि कीर्तनासाठी गादीवर थांबला. जसा कीर्तन करू लागला तसा ज्यांना अहंकार वाटला होता त्यांचा अहंकार नाहीसा झाला. एवढी ताकद दादासाहेबांमध्ये होती. ती कशामुळे निर्माण झाली तर ती नामामुळे निर्माण झाली. महाराज ते सांगतात की बाबा, संतांच्या चरणावर किंवा संतांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य गेलं पाहिजे. भाग्याचा विचार करायचा ठरला तर भाग्य 3 प्रकारचं भाग्य आहे. नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानाचं भाग्य, भक्तीचे भाग्य आणि वैराग्याचे भाग्य. महाराज म्हणतात वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी आत विरून जाय, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. नीट लक्ष देऊ नये का. ज्ञानाचं भाग्य म्हणजे चहूकडे ज्याला भगवंत दिसतो त्याला ज्ञानाचं भाग्य म्हणतात. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू तो विरेशा, हे स्तुती नव्हे भाऊ वसा, भाग्याचा तो. दुसरं वैराग्याचं भाग्य, ब्रह्मलोकापर्यंत ज्याला विषय भोगणं आवडत त्याला वैराग्याचं भाग्य म्हणतात. ते हे विषय वैराग्य. जे आत्मलाभाचे भाग्य, येणे योगनंदा योग्य जीव होती. तिसरं म्हणजे भक्तीचं भाग्य. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. हे 3ही भाग्य एका संताच्या आयुष्यामध्ये आले. एवढं सांगतो. त्यांचं नाव होतं गोरोबा काका. संताच्या सभेमध्ये परीक्षक म्हणून निवड होणे ह्याला ज्ञानाचं भाग्य म्हणतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये काकांचे हात त्यांच्या पत्नीने आपल्या अंगावर घेतले. सकाळी पाहताच बघितले आपले हात आपल्या ताब्यात राहिले नाही, म्हणून दोन्ही हात तोडून घेणे याला वैराग्याचं भाग्य म्हणतात. भगवत चिंतन करत चिखल तुडवत असताना आपला मुलगा पायाखाली तुडविला जातो, मरतो. ते नामदेवाच्या कीर्तनामध्ये गेलेले दोन्ही हात आणि आपला मुलगा परत मिळतो, याला भक्तीचे भाग्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये 3ही भाग्य आहेत. भक्तीचे पण, ज्ञानाचे पण, वैराग्याचे पण भाग्य आहे. मग काय केलं पाहिजे? संताच्या चरणावर तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी. तुकोबराय म्हणतात की बाबा असे संत कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. कुंडलिक
मनातून स्मरण करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने म्हणा तुकाराम तुकाराम तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी म्हणा सगळेच म्हणा तुकाला
भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली भक्ती भाग्य झाली भक्ती भाग्य भक्ती भाग्य भक्ती भाग्य भक्ती भाग्य झाली भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य भक्ती भाग्य भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली भक्ती भाग्य झाली भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी तेथून शिवाजी देव
मरणावाचोनी सर्वथा मरणावाचोनी तत्वता मरणावाचोनी तत्वता येतो निया माता ज्यांना आपलं मोल परमार्थामध्ये लावायचं आहे त्याला पखवाज कीर्तन गायन ज्यांना शिकवावं वाटते त्यांना एक सूचना आहे की श्री गणेश महाविद्यालय लातूर जुन्ना औसा रोड वाडा हॉटेलच्या पाठीमाग संस्था आहे. सोपान महाराज रत्न पारखे यांची संस्था आहे. जरूर तुम्ही आपला एक तरी मुलगा घडावा अशी जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही या संस्थेमध्ये तुम्ही घाला. तिथं सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं बरं का. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथून या नुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथून या नुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून या नुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा. झालेली सेवा सद्गुरू दादासाहेब नाना माऊली रोकडोबा दादा दत्तोपंत दादा हरिभाऊ गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. करविली तेसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणो कोणा हे कारणे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमान वेगळा घालोनी गोपाळ भार असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडली कवरद्यारी श्री ज्ञानदेव तुकाराम
येत नाही नारायणा सुरुवात पणे येते सापडले के आता काहीसे मना येत नाही नारायणा घोर गेला वार झाला आता काहीसे मना येत नाही नारायणा
दुनावे तुझी नामे तन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो म्हणून काही नाही चिंता तोची आमचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता अनेक गोता सर्व ठाई आई सहा कळला निर्धार माझा तुझ न पडे विसर अससी देऊन धीर भायाभ्यंतर मज जवळे दुःख ते कैसे नाही स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी याचे वर्म तू आम्हापासी सुखी राहिलासी प्रेमाची आ जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष काय येते उन्हे आम्हा आनंदा शिव ब्रह्मरस तुका म्हणे ठल रुक्मा हो हो अक्कल्पाविषयी व्हावे तया कुळा माझ्या सकळाच्या दासा कल्पनेची बाधानु सुखुनी काळी संत मंडळी अंकाराचा वारा न लागू राजसा विष्णुदासा बाई नामा मने ज्या सावे कल्याण मुखे दान पांडुरंगे मागणित एक तुझ प्रती आहे पाय या संताची निर्भेची मजडी काय न मागे तुका मने आता उदारतो होई पायी ठेवी संताचे ज्ञानदेव तुकाराम